तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, माझ्या डोक्यात चालूच होतं खूप दिवसापासून का मंदिराला व्हिजिट करावा आणि त्याचे ब्लॉग्स बनावा. तर मी आज आलो आहे पहिले आमच्या मंदिरात. म्हणलं आता सुरुवात आपल्याच मंदिरापासून करावा. म्हणजे आमच्या बेटाचं मंदिर, रानबिरोबाचं मंदिर. तर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. तर म्हणलं 4-2 मिनटाचे ब्लॉग बनत व्हावा आणि अपलोड करावा यूट्यूबला. इंस्टाग्रामला मी ते शॉर्ट आपले स्टेटस वगैरे असे वन लाईनर अपलोड करतो. तर म्हणलं आता यूट्यूबसाठी काहीतरी वेगळं करावं. मग आता ब्लॉग चालू करतो आहे. तर हे बघा, हे आहे आमचं मंदिर, रानबिरोबाचं मंदिर. तर अशा प्रकारचं मंदिर आहे. एरिया बघून घ्या तुम्ही. खूपच भारी असा एरिया आहे. आणि आता मागं काय झालं का, जुनं शेड होतं ते असं आडवं होतं, तर ते पडून गेलं. त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी पैसे जमा केले. मग नंतर हे मोठं शेड बांधलं आहे. आणि जागरूक असं देवस्थान आहे, कारण भरपूर अशा आमच्या इच्छा आहे का ज्या या देवाने पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्यात मागच्या वेळेस तुम्हाला डोळे दिसतच असेल, हे चोरी गेलं. हां, तर देवाचे सुद्धा डोळे चोरी जातात. म्हणजे चोरांना काय असं हे नाही का कुठं काय करायचं, त्यांनी चोरून नेले. त्याच्यानंतर परत लोकांनी काय म्हणतात पैसे जमा केले आणि त्यांना डोळे बसवले. तर आता बहुतेक येईल, आता पुढं जत्रा राहील आमच्या देवाची, तेव्हा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. तर तुम्ही बघू शकता इकडं समृद्धी. हा समृद्धी महामार्ग आमच्या गावाला खेटूनच गेलेला आहे. वातावरण बघा, मस्त आहे, जबरदस्त. बाकी काही नाही, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.